चित्रपट, OTT आणि टीव्ही या तीनही माध्यमांचा आपला प्रेक्षक वर्ग, आर्थिक गणित हे वेगवेगळं आहे. अनेकांना मालिका करायच्या आहेत, मात्र टीव्हीच्या मर्यादा लक्षात घेता सर्वांना संधी मिळतेच असं नाही. आज मराठी मनोरंजन विश्व एक नवीन सुरुवात करत आहे, ते म्हणजे YouTube मालिका. तुझ्याचसाठी एक मन विखुरलेलं. या मालिकेमुळे मराठी कला विश्वाला नवीन व्यासपीठ मिळेल असा विश्वास अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी व्यक्त केलाय. पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे आयोजित कार्यक्रमात तुझ्याचसाठी एक मन विखुरलेलं या पहिल्या मराठी YouTube मालिकेचा लॉन्च सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळेस राजे भोसले बोलत होते. याप्रसंगी प्रसिद्ध गायक साजन बेंद्रे, सुप्रसिद्ध अभिनेते शिवभक्त सचिन गवळी, या वेब मालिकेचे निर्माते सर्जेराव गायकवाड आणि राम अश्रूजी पाटील, दिग्दर्शक ओंकार नागनाथ पिंपळे यांच्यासह मालिकेतील सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ उपस्थित होते. यावेळेस पुढे बोलताना मेघराज राजे भोसले म्हणाले, आपल्याकडे गुणवंत कलाकार अनेक आहेत. माध्यमांच्या मर्यादेमुळे सर्वांना संधी मिळत नाही. या मालिकेच्या निमित्तानं एक नवीन व्यासपीठ कलाकारांना मिळेल. या मालिकेचे निर्माते त्यांचे आर्थिक गणितही जुळवतील, कारण निर्मात्याला त्याचे पैसे रिटर्न मिळणं अत्यंत महत्त्वाचं असतं. नव्या माध्यमांवर ही संपूर्ण टीम मेहनत घेत आहे. त्यांना निश्चितच यश मिळेल. तसेच मालिकेच्या संकल्पनेचे कौतुक करत मराठी डिजिटल माध्यमांसाठी ही मालिका मैलाचा दगड ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. या प्रसंगी साजन बेंद्रे, सचिन गवळी, सर्जेराव गायकवाड, राम पाटील आणि दिग्दर्शक ओंकार नागनाथ पिंपळे यांनी आपल्या मनोगतातून मालिकेच्या निर्मितीमागील भूमिका विशद केली. तुझ्याचसाठी एक मन विखुरलेलं ही पहिली YouTube मालिका येत्या 9 फेब्रुवारी पासून सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 8 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सागर सोनवणे यांनी केलं. फार मग्न झालो होतो ते पाण्यामध्ये. आतापर्यंत सिरियल मध्ये आम्ही किंवा पिक्चर मध्ये जय विरू पाहिलाय, राम लखन पाहिलाय, पण ही राधा सायली पहिल्यांदाच घट्ट मैत्री आम्ही पहिल्यांदा पाहिली. आणि सिरियल मध्ये का राधा खरंच तशी तितकी मन मिळावा आहे. फार सुंदर आहे आणि माझा इंटरेस्ट आता वाढत चालला त्याच्यामध्ये. मी ही नक्कीच ही सिरियल पाहत राहील आणि तुम्हीही पहा. माझ्या संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम चाहत्यांना, माझ्या फॅन लोकांना माझी विनंती आहे की तुझ्यासाठी मन एक विखुरलेलं ही सिरियल प्रत्येकाने पाहावी. मला वाटतं ज्या दिवशी तुमचं हे रिलीज होईल त्या दिवशी माझ्याही युट्यूब चॅनलवरून मी पोस्ट करेन. सर्वांना नमस्कार. बोलण्याच्या अगोदर मी आणखीन एका व्यक्तीचं इथं स्वागत करू इच्छितो, पण ते आता इथे आहेत आपल्यातच. मकरंद दादा इथे होते ना आता. मकरंद दादा होते इथं आता. प्लीज कोणी बोलवा का प्रथमेश, कारण की एक खूप उमदा कलाकार आहेत ते आपल्या इथं आता आलेत. मी आता त्यांना बघितलं जस्ट. ते आमचे खूप जवळीक आहेत सर. त्यांनी खूप काही कामाचा एक्सपिरियन्स आहे त्यांचा, पण त्याला कुठे नाही. ठीक आहे, ते आल्यानंतर आपण त्यांचा सत्कार करूया. फक्त टीम वर्कनेच केली जातात. आजचा हा क्षण साधा नाहीये. हा एक संघर्ष, मेहनत आणि विश्वासाचा एक विजय आहे. हे स्टेज, हे लाईट्स, हे आवाज, यामागे अनेक रात्री, अनेक दिवसाची धडपड आहे. हे सचिन भाऊला माहित आहे. सचिन भाऊची माझी 6 महिने अगोदर भेट झाली होती. सचिन भाऊला मी सगळी स्टोरी सांगितली. या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि प्रेक्षकात उपस्थित असलेले महाराष्ट्रातील विविध भागातून आलेले सर्व कलाकार. मी रामबद्दल सांगेल फक्त, मला बाकी कुठल्या विषयावरती बोलायचं नाहीये. जसं रामने सांगितलं 2012 पासून आम्ही मित्र आहोत. मी आणि राम रामनगरला जालना तालुक्यामध्ये रामनगर म्हणून एक गाव आहे, तिकडे आमची ओळख झालेली. तिकडे राम लॅब सांभाळायचं, त्याचं लॅबचं काम होतं आणि त्याचा आणि माझा दोघांचा खूप जास्त खडतर प्रवास आहे. म्हणजे सांगायचं झालं तर त्यांनी आणि मी सुद्धा 10%, 20% किंवा हप्त्यावरती पलटीने पैसे घेऊन आम्ही असं काम करत. नमस्कार, माझं नाव राम अश्रूजी पाटील. माझी एक आर्टिस्ट कंट्रोल प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे, ज्याच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातले 1200+ चॅनल हँडल करतो.
जसं की साजन बेंद्रे, चंदन कांबळे, मिलिंद शिंदे अशा खूप सारे सिंगर लोकांचे आम्ही चॅनल हँडल करतो. त्यामुळं आम्हाला मला बऱ्यापैकी यूट्यूबचा अनुभव आहे की यूट्यूबला कशा पद्धतीनं आपल्याला हँडल करता येईल. ओके, त्याच्यानंतर काय आलं की आता सिरियल जे कलर्स मराठी, झी मराठी, मी जेवढा सर्वे केला तर महाराष्ट्रात माझ्या मते फक्त 25 ते 30% लोकांच्या घरी हे चॅनलला आहे. कारण काही पेड सबस्क्रिप्शन आहे सगळ्या गोष्टी, आणि आपण ही यूट्यूबला त्यासाठी करत आहे की आज एक घर आहे, एकच टी व्ही आहे आणि 10 लोक आहे, पण 10 लोकांकडे मोबाईल आहे, म्हणजे 100% लोक आज यूट्यूबला कनेक्ट आहे. त्यामुळे आपण इतिहासात पहिल्यांदा एक बिग बजेट सिरियल यूट्यूबला घेऊन येत आहे. आतापर्यंत तुम्ही वेब सिरीज सगळ्या बघितल्या असेल, पण आता रोज रात्रीला आपली तुझ्याचसाठी नावाची सिरियल आपण करत आहे. आतापर्यंत सगळ्यांनी माझ्या नवऱ्याची बायको, सासू, सुना, ननद, भव्या सगळे यांनी हेच भांडणं बघितले, पण आता एक मैत्री काय आहे की दोन मैत्री काय करू शकतात एकमेकींसाठी हे तुम्हाला या सिरियलमध्ये किती एपिसोड्स आहेत सिरियलचा? 1000 एपिसोडचं सगळ्या आर्टिस्ट सोबत माझा एग्रीमेंट आहे, आणि माझे पार्टनर एक दुबईला त्यांचं कंपनी आहे सर्जेराव गायकवाड म्हणून, आम्ही दोघे मिळून हे सगळं सोबत करतोय. हे कमर्शियल कसं बघताय तुम्ही याच्याकडे? तर आता सुरुवात चालू केलंय, रिझल्ट येईल तर काही तुमच्या प्रेक्षकांच्या हाती आहे, प्रयत्न करणं तर आमच्या हाती आहे. जसं लोकांना बघायची सवय आहे की टीव्ही वरती, सो हे आता- युट्यूबला बघणं, लोकांना तिथपर्यंत घेऊन येणं हे कसं शक्य होईल? तर आता काय होतं की तुम्ही बघा, जेवढ्याही टीव्ही सिरियल आलेल्या आहेत ह्या सगळ्या लेडीजलाच धरून का आहेत? कारण लेडीजला तेवढा फावला वेळ आहे की त्या रात्रीला त्यांचा स्वयंपाक आवरून ते टीव्ही समोर बसतील. त्यामुळे आपणही एक लेडीजच्या संदर्भात हे शो आणलाय आणि लवकरच सक्सेस भेटल. सक्सेससाठीच करत आहे. युट्यूबनी खूप हे आणलेले त्याच्यावर निर्बंध खूप आणलेले युट्यूबनी, एखादा चॅनल चालवायचा किंवा काय चालवायचं, तर त्याच्याकडे तसं म्हणजे त्याचं तसं ऑलरेडी मी एक 4 वर्षापासून प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चालवतोय आणि माझ्याकडे 1200+ चॅनल आहे. त्यामुळे युट्यूबच्या सगळ्यापैकी बऱ्यापैकी पॉलिसी मला माहीत आहे, आणि आपलं असं काही वल्गरिटी काही नाहीये. एक जेन्युइन मैत्री काय आहे ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार, त्यामुळे काही प्रश्नच नाही. ओके. ओके, थँक्यू. नमस्कार. करू? येस. नमस्कार, मी अभिनेता, दिग्दर्शक आणि सोबतच आता ह्या मालिकेला मी पटकथा आणि संवाद पण लिहितोय. तर माझा एक्सपिरियन्स जर सांगायचा गेला तर मी गेली 10 वर्ष ते 11 वर्ष झालं मी आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करतोय, जे की चॅनल लेवलला गेलो. स्टार प्रवाहावरती जसे की माझ्या एक 10 ते 12 सिरियल ॲज अन असोसिएट आणि सेकंड युनिट डिरेक्टर म्हणून झालेले आहेत. त्यानंतर अभिनेता म्हणून मी जवळजवळ 28 एक मालिका केल्या, जे की सपोर्टिंगमध्ये केल्या. ते ह्या कामाचा अनुभव घेऊन माझा मित्र राम पाटील यांनी आणि मी एक कन्सेप्ट अशीच म्हणजे त्यांनी कन्सेप्ट दिली आणि आम्ही ती क्रिएट केली. त्या पद्धतीने आम्ही आता पुढे चालतोय. आणि युट्यूबवरती आहे पहिल्यांदाच थोडी रिस्क घेतोय आम्ही स्वतःहून, का तर त्याचं चॅनल जे आहे ते खूप ग्रोथवालं आहे. आम्हाला ही म्हणजे गॅरंटी आहे की तो जो आहे ह्या आम्हाला किंवा सगळ्यांनाच एक जरिया म्हणता येईल आपल्याला की तो सगळ्यांना पुढे नेईल. कारण की आम्ही चॅनलवरती खूप दिवसाला काम करतोय. चॅनलवरती 10-11 युट्यूब वरती कुठलं म्युझिक असेल किंवा इतर कुठली शिवी किंवा अनेक गोष्टी असतात, त्याच्यावर कॉपीराईट्स आणि बॅन येतं किंवा स्ट्राईक्स येतात, याला कसं मॅनेज कराल तुम्ही? मॅम, ह्याला मॅनेज करण्यासाठी आमचे राम पाटील बसलेलेच आहेत. आणि असं कसं आहे, मेन म्हणजे काय आहे की असं काही वल्गरिटी आपण दाखवतच नाही याच्यात, की आपण फक्त भावनेशी खेळतोय. की जे आजकाल जे घडतंय म्हणजे मुली मुलींचं प्रेम म्हणा, मुला मुलांचं प्रेम, हे जे काही घडतंय ह्याच्यावरती आपण एक इमोशनली खेळतोय की असंही होऊ शकतं. म्हणून आपण आपलं सिरियलचं नाव पण ठेवलंय, फक्त तुझ्यासाठी एक मन विखुरलेलं. म्हणजे एक विखुरलेल्या मनाला आपण दाखवून देतोय की म्हणजे लोकांचे इमोशन्स पण असतात असे, त्याला पण तुम्ही समजून घ्या. एलजीबीटीक्यू मांडले काय? हा सर, एलजीबीटीक्यू मांडले का? म्हणजे एलजीबीटीक्यू नाही, लेस्बियन असं काहीच कंटेंट नाहीये जे की लेस्बियन नाही. करेक्ट आहे, लेस्बियन असं काही कंटेंट नाही. फक्त आपण इमोशनली म्हणजे एक मैत्री. आणि जेव्हा कसं असतं, बऱ्याचशा महिलांचं असं पण असते प्रॉब्लेम्स की घरी जेव्हा नवरा मारतो वगैरे काय करतो तर त्या दुसरा वे पकडतात, तर ते वे म्हणून एक मैत्रीण पकडलेली आहे. एक सिम्पल आणि हे त्यामध्ये. हा, तुम्ही म्हणलं 10-11 वर्षापासून तुम्ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये Yes, sir. पण आता 10-11 वर्षापूर्वीची इंडस्ट्री हा. आताची इंडस्ट्री, पूर्वीचे मसाले आता चालत नाहीत, आउटडेटेड झाले रेसिपी. येस सर. आता खतरनाक म्हणजे लोकांना काय पाहिजे हे तुम्हाला पण माहिती आहे. Yes, sir. त्या दृष्टीने तुम्ही काय केलंय? त्या दृष्टीने आम्ही मेन मुद्दाच आमचा तो आहे की 2 मुलींचा प्रेम. यात पुढे वरती काय सांगायचे प्रश्नच नाहीत.
मैत्रीतलं दोन मैत्रीतलं प्रेमच दाखवतोय आपण. असा असा पिक्चर बिंदास नावाचा त्यावेळी पण आला होता खूप पूर्वी, तो Yes. तर खूपच हिट झाला होता. पण आता तुम्ही परत तेच दाखवते, दोन मुलींची मैत्री. मग Correct. त्यात काय वेगळे? दोन मुलींच्या प्रेमाची मैत्री दाखवतोय आपण. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे सर, त्यावेळेस पण अँड्रॉइड होते, पण आता आयफोन आलेत. अपग्रेड आपल्याला पण होणं गरजेचं आहे, बरोबर ना? तर आपण पण अपग्रेडपणानेच त्या पद्धतीनेच आपण त्यांना म्हणजे माझ्या आर्टिस्टला म्हणा किंवा माझ्या संपूर्ण टीम जी आहे ही सगळी अपग्रेड लेवलची आहे. म्हणजे आम्ही एवढंच आहे की आम्ही हे फक्त युट्यूबवरती दाखवतोय. आम्हाला हा भ्रम दूर करायचा आहे की चॅनलच सर्वस्व करू शकत नाही, युट्यूबवरती सुद्धा कंटेंट चालू शकतं. बरेच सिरियल मध्ये आर्टिस्टला मध्येच बदलावं लागतं, त्यांना रिप्लेस करावं लागतं. तुमच्या सोबत असं काही झालंय का? नाही, म्हणजे तसं तर आमचे सुरुवातीचे दोन जे कलाकार होत्या, ज्या मुख्य अभिनेत्री होत्या, त्या आम्ही चेंज केल्यात ऑलरेडी. कारण की त्यांचा मला म्हणजे रोल वगैरे एवढा हे होत नव्हता, म्हणून मग मी ह्या दोघींना घेतलं. कारण की ह्या चांगल्या आर्टिस्ट आहेत म्हणून. तर अनुभवी आर्टिस्ट गरजेचे असतात. नमस्कार. आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपण नेहमीच पाहतो की सॅटेलाईट चॅनलवर सिरियल मिळावी म्हणून अनेक निर्माते, दिग्दर्शक, लेखक प्रयत्न करत असतात. यातून बरीच कॉम्पिटिशन आहेत, चॅनल्स कमी आहेत आणि त्यातून रिजनल ठराविक प्रोडक्शन हाऊसला सातत्याने त्यांच्या सिरियल होत असतात. अशातून नवीन मेकर्सला एक काहीतरी प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे. या माध्यमातून आमचे मित्र ओंकार पिंपळे आणि त्यांच्या पाठीशी उभा राहिलेले प्रोड्युसर सचिनराव गायकवाड, राम सर, या सर्वांनी एकत्र येऊन एक यूट्यूबवर पहिली मराठी मालिका चालू करण्याचं मोठं धाडस केलेलं आहे आणि ते त्यांनी आपल्यासमोर लवकरच घेऊन येत आहेत. अतिशय कष्टाळू आणि त्या त्या क्षेत्रातले नाव कमवलेले व्यक्ती या टेक्निकल विभागात काम करतात की ज्यांनी मोठ्या मोठ्या सॅटेलाईट चॅनल्सवर काम केलेले आहे, मोठ्या मोठ्या सिरियल्समध्ये टेक्निकल विभागात काम केलेलं आहे. या माध्यमातून आपण पाहतो की त्यांना जर एखाद्या चॅनलवर सिरियल करायची असेल, फार वेटिंग असतं, फार वेळ लागतो. परंतु यूट्यूब हे असं माध्यम आहे की त्यात तुम्ही तुमचा कंटेंट मांडू शकता. थोडं एक धाडसी पाऊल आहे, परंतु पूर्ण अभ्यास करून ते यात उतरलेले आहेत आणि निश्चितच हा प्रयोग यशस्वी होणार आहे. यानंतर ज्या ज्या कंपन्यांना, प्रोडक्शन हाऊसला, ज्या ज्या मेकर्सला सिरियल बनायची असेल तर त्यांना कुठल्याही चॅनलची वाट बघायची आवश्यकता नाही. ते स्वतः चांगला कंटेंट उभा करू शकतात. नवीन नवीन कलावंतांना या माध्यमातून काम मिळतं आणि निश्चितच ओंकार आणि त्यांची सर्व मंडळी यातून असंख्य नवीन नवीन कलावंतांना काम देतील. एक आपण ज्याप्रमाणे सॅटेलाईट चॅनल्सवर, वेगवेगळ्या प्रसिद्ध चॅनल्सवरच्या मराठी मालिका पाहतो, त्याचप्रमाणे ही सुद्धा त्याच दर्जाची, त्याच क्वालिटीची मालिका आपल्या समोर 8 फेब्रुवारीपासून येणार आहे. निश्चितच आपण सर्वांनी यूट्यूबला जाऊन तुझ्यासाठी ही नवीन मराठी मालिका 8 फेब्रुवारीपासून पाहावी आणि अशा या नवीन प्रयोगाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद. ऑल द बेस्ट. एक वेगळा प्रयोग करतायत, वेगळ्या मॉडेल येते, त्याच्यामध्ये आर्थिक गणित काय असू शकतात? मी ज्याप्रमाणे सांगितले की निश्चितच एक धाडसी पाऊल आहे हे, परंतु जर तुमचा कंटेंट चांगला असेल तर तुम्ही वाट न बघता या माध्यमातून पुढे गेला तरी भविष्यात त्याला आर्थिक गणित सुद्धा तुमचं बसू शकतं. यासाठी त्यांनी चांगला प्रयत्न केला. बजेटमध्ये, कमीत कमी बजेटमध्ये कसं बसवता येईल हा पहिला प्रयत्न असा आणि तो त्यांनी केलेला आहे. त्यामुळे निश्चितच ज्या बजेटमध्ये ते करतात आणि ज्या क्वालिटी ते देतात त्या बजेटमध्ये, याला चांगला रिस्पॉन्स भेटेल आणि आर्थिक गणितही त्या माध्यमातून त्यांचं सुटून जाईल असं मला वाटतं. म्हणजे सिनेमाला जसं महामंडळाचे एनओसी लागतात किंवा बऱ्याचशा गोष्टी परमिशन लागतात, तर मग आता ह्याला युट्यूबला कंट्रोलिंगसाठी महामंडळ कसं पाहता येईल? निश्चितच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ हे पूर्वी फक्त चित्रपट व्यवसायाशी निगडीत होतं, परंतु गेल्या काही वर्षात आम्ही त्यात मराठी मालिका सुद्धा समाविष्ट केलेल्या आहेत. त्यामुळे निश्चितच अशा मेकर्ससाठी किंवा येथील काम करणाऱ्या कलाकार तंत्रज्ञांसाठी महामंडळाचे सर्व नियम लागू असणार आहेत आणि महामंडळ त्यांना पूर्णपणे सहकार्य करेल. नमस्कार, मी सर्जेराव गायकवाड. बेसिकली ही फील्ड माझी नाही आहे, पण माझा मित्र राम पाटील त्यांनी मला यासाठी सांगितलं की माझ्याकडे अशी स्टोरी एक तयार आहे म्हणून, आणि त्याला ती खूप दिवसापासून, खूप वर्षापासून करायची होती. त्यांनी मला सांगितलं आणि मी त्यांना होकार दिला आणि त्यामध्ये चालू केलं. माझं बेसिकली इम्पोर्ट एक्सपोर्टचा व्यवसाय आहे. दुबई, व्हिएतनाम आणि इंडिया या 3 देशात माझं काम चालतं. फक्त आणि फक्त रामच्या भरोश्यावरती मी हे काम चालू केलेलं आहे. आता मे बी सगळं देवावरती आहे की होपसो सगळं सक्सेसफुल होईल. थँक्यू. येस येस ठीक आहे. येस थँक्यू. चल स्टार्ट.
नमस्कार, मी अंजली टाले आणि आमची एक नवीन मालिका सुरू होते जिचं नाव आहे तुझ्याचसाठी एक मन विखुरलेलं. या मालिकेत मी सायलीची भूमिका करते. सायली हे एक असं कॅरेक्टर आहे की जिच्या आयुष्यात भूतकाळात काही गोष्टी घडल्या आणि त्यामुळे आता ती एका अशा नात्यात आहे जिथे ती सुखी पण आहे आणि सुखी नाही पण आहे. तिला कळत नाही आहे कधी कधी की तिला नक्की काय हवं असतं. तिची एक खूप जीवलग मैत्रीण पण आहे आणि जी कायम तिच्यासोबत असते. ही एक खूप इंटरेस्टिंग आणि आपण म्हणू की ट्विस्ट असणारी गोष्ट आहे. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन की आमची ही मालिका येत्या 9 फेब्रुवारीपासून फक्त आणि फक्त गंध मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्ही बघा, रोज रात्री 8 वाजतापासून. याच्या अगोदर कधी केलंय कुठल्या ह्याच्या सिरीज? होय, याच्या आधी मी भरपूर सिरियल्स केल्या. त्यात कलर्स मराठी, झी मराठी, स्टार प्रवाह अशा चॅनल्सच्या मी काही मालिका केल्यात. मुद्द्याचं सांगायचं झालं तर स्वामी समर्थ सिरियलमध्ये आणि स्वाभिमान जी यायची स्टार प्रवाहाला त्याच्यात मी काम केलं होतं. रिसेंटली लास्ट टू लास्ट इयर गाथा नवनाथांची निगेटिव्ह ट्रॅक केलेला होता. त्यानंतर हे माझं मोठं काम असं मी म्हणेन. ठीक आहे, थँक्यू. रेडी करा. एक मिनिट हा. ओके, कुठे समोर बघ. स्टार्ट. नमस्कार, माझं नाव अस्मिता पांडे आहे आणि ही जी आमची सिरियल येते तुझ्याचसाठी एक मन विखुरलेले, त्याच्यामध्ये मी एक राधा नावाची भूमिका निभावते. राधा ही सायलीची मैत्रीण आहे आणि सायलीच्या प्रत्येक प्रवासात ती तिच्या सोबत असते. तिला जर काही कुणी त्रास दिला किंवा तिला जर कुणी काही द्वेषाने बोललं तर ती सतत तिच्या सोबत असते. आणि 9 फेब्रुवारीपासून ही आमची मालिका दररोज तुम्हाला 8 वाजता बघायला मिळेल गंध मराठी या युट्यूब चॅनलवर. तर नक्की बघा आणि खूप प्रेम द्या. कसा एक्सपिरियन्स होता आतापर्यंतचा शूटिंगचा वगैरे काय? हा शूटिंगचा खूप छान एक्सपिरियन्स होता, कारण काही लोक असे होते ज्यांनी एक्सपिरियन्स आहेत कामामध्ये किंवा ओळखीचे आहेत, त्यामुळे काम करणं सोपं गेलं एकमेकांसोबत. येस, थँक्यू. आरंभ पर्व न्यूज. आरंभ एका नव्या पर्वाचा.